मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने तलासरीतील जनजीवन विस्कळीत, वीज संपर्क व्यवस्था आणि वाहतुकीवर परिणाम. तलासरी तालुक्यात गेल्या रविवारी 19 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. सलग अनेक दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून वाहतूक, वीज पुरवठा आणि दळणवळण व्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना NH8 वरील वनवासी कल्याण केंद्राच्या वसतिगृहाजवळ टेकडीचा काही भाग कोसळल्याने काही प्रमाणात माती सर्व्हिस रोडवर साचली आहे. त्यामुळे हा सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी बंद झाला आहे. वाहन चालकांची गैरसोय होते आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज नसल्याने मोबाईल टॉवर बंद पडलेले आहे. दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे नागरिकांचा एकमेकांशी संपर्क तुटल्याने अडचणी आणखीनच वाढलेल्या आहेत. तालुक्यात सगळीकडे पाणी साचत आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे बांध फुटल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिलेले आहे. तलासरीवरून गोविंद गावित मध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी ही डोंगरी आहे आणि ही डोंगरी खचलेली आहे. या ठिकाणी याच्या पाठीमागे वनवासी कल्याण केंद्राचं वसतिगृह आहे आणि हा मुंबई अहमदाबाद हायवे आहे आणि इकडनं सर्व्हिस रस्ता आहे. ह्या सर्व्हिस रस्त्यावर पासून मुसळधार पाऊस पडत होता आणि त्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलेलं आहे. तलासरी तालुक्यामध्ये लाईट नाही, नेट नाही, त्याच्यामुळे बँकाही बंद आहेत आणि त्यातच पावसाचं एवढा रौद्र रूप होतं की पूर्णतः ही डोंगरी ढासळलेली आहे आणि सर्व्हिस रस्ता हा या ठिकाणी बंद झालेला आहे. पत्रकार गोविंद गावित.